ओबीसी उपसमितीची उद्या मुंबईमध्ये देखील बैठक आहे। आरक्षण जीआर वरती कोणतीही चर्चा होणार नसल्याचं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलंय। ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ही बैठक असणार आहे। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। ओबीसी उपसमितीची उद्या मुंबईमध्ये बैठक असणार आहे, त्यामुळे आता उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। आपण पाहू। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहे। मंगळवारी एक महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकी संदर्भात तायवाडे सर कसं बघतात? ही जी बैठक आहे, या बैठकी संदर्भात ज्या तुमच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांपासून त्या बाकी हॉस्टेल संदर्भापर्यंत, त्या काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा की नाही, अपेक्षा काय, त्या दिवशी मंत्र्यांनीच कबूल केलेलं आहे की आम्ही तुमच्या 12 मागण्या मान्य करतो। फक्त जे मान्य करतोय त्याचे शासन निर्णय कुठल्या तारखेला निघतील याकरता त्या संबंधित विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून किती दिवस लागतील हे विचारून आम्ही तुम्हाला तारीख कळवून त्या तारखेपर्यंत शासन निर्णय काढू असं आपल्या समोर माननीय मंत्री महोदय बोलले होते। त्यांनी आपल्या आश्वासनावरती ठाम राहून मंगळवारी आम्हाला सभेला बोलवलेलं आहे। तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, सर्व विभागाचे प्रधान सचिव, संबंधित विभागाचे डॉक्टर परिणय फुके एवढ्याच लोकांच्या त्या मीटिंगमध्ये समावेश आहे आणि त्याच्यामुळे चांगली चर्चा होऊन आम्हाला प्रत्येक निर्णयाच्या शासन निर्णय किती तारखेला मिळणार ते आम्हाला सांगणार आहेत। या बैठकीमध्ये जे जीआर काढण्यात आले, जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्याच्या वेळी जे जीआर देण्यात आले त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे? नाही, त्याच्याशी आम्हाला संबंधित काही जीआरच नाही। जो जीआर निघालेला आहे त्या संबंधात मी आपल्याशी बोललेलो आहे की याच्यामुळे आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिलेले नाही। त्याच्यामुळे जिथे आमच्या आरक्षणाला किंवा आमच्या अधिकाराला गदा नाही त्याच्यावरती आम्हाला काय चर्चा करायची? एक प्रश्न असा आहे, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे की ऑक्टोबरमध्ये एक मोठा मोर्चा काढणार आहेत। ओबीसी सगळे नेते मंडळी सर्व पक्षातले घेऊन, खास करून काँग्रेसचे नेते मंडळी त्याच्यामध्ये राहणार आहे आणि बैठकीत सुद्धा परवाच्या काँग्रेसचे नेते मंडळी होती। ते ओबीसी तुमच्या भूमिकेशी त्यांनी फारकत घेतली आहे आणि एक मोर्चा काढला जाणार आहे। नाही, काढावं। मोर्चे काढण्याकरता सर्वांना संविधानानुसार स्वातंत्र्य मिळालं आहे। काय मी नेहमी सांगत असतो की 400 जातीचा समूह असलेल्या या 60% ओबीसी समाजामध्ये जेवढ्या जाती तेवढे नेते, जात संख्या म्हणजे एकूण संख्या ओबीसीची खूप जास्त असल्यामुळे अनेक नेत्यांची अनेक मतं राहणार, एकमत होऊ शकत नाही। त्याच्यामुळे जो शासन निर्णय सरकारने काढला त्या शासन निर्णयात दिलेल्या संदर्भाशी जोडून आपलं मत तयार करायला पाहिजे। प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा व्हायला पाहिजे, कायदेतज्ञांसोबत चर्चा व्हायला पाहिजे आणि नंतर अंतिम निर्णय येऊन कॉन्क्रीट यामुळे या ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे असं स्पष्ट सांगावं ना। आज सर्व मोगम बोलून राहिले, ओबीसीचं आरक्षण गेलं, नातेवाईकामुळे गेलं। अरे नातेवाईक हा शब्द आधीपासून आहे ना। पितृसत्ताक पद्धतीनुसार जी वंशावळ तयार होते त्या वंशावळीतील नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीकडे ज्या 400 जाती ओबीसीमध्ये येतात त्यापैकी कुठल्याही जातीची नोंद असेल तर इतर नातेवाईकांना म्हणजे वंशावळीतील नातेवाईकांना, पितृसत्ताक पद्धतीने येणाऱ्या वंशावळीतील नातेवाईकाला, ज्याचा उल्लेख 2000, 2012 आणि 2024 मध्ये करण्यात आलेला आहे ऑलरेडी, म्हणून याचे संदर्भ दिलेले आहे, स्पष्ट जीआर आहे। त्याच्यामुळे आमचं नुकसान काहीच होणार नाही आहे। ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांना आधी प्रमाणपत्र देण्याची पद्धती सुरू आहे, आजही सुरू आहे आणि पुढे ती राहणार आहे। नवीन त्याच्यामध्ये काहीच नाही आहे। मंगळवारी ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये ज्या मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात सरकारच्या वतीनं स्पष्टता जी आहे ती देण्यात येणार आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।